रंग आणि गोल गरगरीत असे लाडू पाहून तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं की नाही? ही पद्धत आहे माझ्या सासूबाई आणि आईने शिकवलेली दाणेदार बेसन लाडू बनवण्याची. एकदम सुंदर असे या ठिकाणी लाडू बनतात, टाळ्याला अजिबात चिटकत नाहीत. बिना पाकाचे आणि कमी तुपामध्ये या ठिकाणी आपण बेसनचे लाडू बनवून घेऊयात. एकदम स्वादिष्ट आहेत. या पद्धतीने बनवाल तर नेहमीच हीच पद्धत वापराल. तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला 2 वाटी बेसन पीठ चाळून घ्यायचं आणि त्यानंतर याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीचे 5 मिनटं आपण अगदी मंद गॅसवरती याला तूप न टाकता भाजून घेतलं आणि त्यानंतर 2 चमचे तुपाचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आणि याला देखील एक 5 ते 6 मिनटं असंच भाजत घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. परत 2 चमचे तूप आपण यामध्ये ॲड करणार आहोत. असं थोडं पीठ तूप टाकतच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आणि पिठाच्या गुठळ्या मोडतच आपल्याला पीठ छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा सुगंध असा वास येत नाही आणि याचा बिस्किटासारखा असा ब्राऊन हलकासा रंग होत नाही, तोपर्यंत आपण पीठ या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे पिठाच्या गुठळ्या मोडत. तर बघा पिठाचा रंग असा हलकासा बिस्किटासारखा आलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि एवढं पीठ भाजण्यासाठी आपल्याला फक्त 5 चमचे तूप लागलेलं आहे. आता पिठाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण साखर वाटून घेऊ मिक्सरमध्ये. तर 2 वाट्या या ठिकाणी बेसन पीठ घेतलं होतं, 2 वाट्याच आपल्याला पिठी साखर करायची आहे. पण सगळं पिठी साखर आपण लगेचच पिठामध्ये नाही टाकायची. आपल्याला जवळजवळ या ठिकाणी 1.5 वाटीच पिठी साखर टाकायचं आहे आणि त्यानंतर पिठावरती या पद्धतीने साखर आणि पीठ अशी मस्त चोळून घ्यायची. याच्या पूर्णपणे गाठी निघाल्या पाहिजेत. असं व्यवस्थित एकसारखं एकजीव याला करून घ्यायचं. चव बघून घ्यायची की कसा लाडू किती गोड झाला आहे. जर बरोबर असेल तर तुम्ही या ठिकाणी साखर न टाकता आता लाडू बांधून घेऊ शकता. तर या ठिकाणी लाडू सुरुवातीला बांधून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित रेळला जातोय का वळला जातोय का हे पाहायचं. जर नसेल तर परत 1-1.5 चमचा गरम तूप यामध्ये टाकायचं आहे. जास्त गरम नाही, हलकंसं कोमट गरम यामध्ये करून तूप टाकायचं आणि परत लाडू या पद्धतीने वळवून घ्यायचा. तर बघा एकदम मस्त आता लाडू वळला जातोय. तर एवढं आपल्याला लाडू बनवण्यासाठी फक्त पाव वाटी तूप लागलेलं आहे. त्यामध्ये आता थोडेसे आपण विलायची पावडर टाकू आणि लाडूवरती लावून घेण्यासाठी पिस्त्याचे काप किंवा तुम्ही या ठिकाणी मी जसं भोपळ्याच्या बिया घेतल्यात त्याही देखील घेऊ शकता. आता लाडू तुम्हाला केवढ्या साईजचा हवा आहे त्यानुसार याला या पद्धतीनं मस्त असं वळवून घ्यायचं आहे. अगदी सहज वळला जातो आहे, अजिबात चिटकत नाही आहे तो. तूप देखील एकदम परफेक्ट मेजरमेंट आपण वापरलेलं आहे. तर बघा एकदम मस्त असे लाडू वळले जात आहेत. तर याच पद्धतीनं आपण सगळे लाडू वळून घेऊयात. तर बघा मस्त असे या ठिकाणी 2 वाटी पिठामध्ये आपले जवळजवळ 15 ते 16 लाडू बनवून तयार झालेले आहेत, एकदम दाणेदार आणि रवाळ टेक्स्चरमध्ये. तर बघा लाडू बनवण्याची ही सोपी पद्धत आहे. तुम्ही देखील करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.